हॅलो एव्हरीवन. तर आज संध्याकाळी ना कामांना सुरुवात करण्याच्या आधी म्हटलं हे जे प्रेस केलेले कपडे होते ते ठेवून घेऊया. आणि जेव्हा असे एकदम कपडे प्रेस करून ठेवलेले असतात ना, तेव्हा आठवड्यामधला बराचसा वेळ माझा वाचत असतो, कारण रोजच आपल्याला कामावर जाण्यासाठी प्रेस केलेले कपडे लागतातच लागतात. 4-5 दिवसांपूर्वी मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या किचनसाठीच्या, तर त्या मला काही रिसीव्ह झाल्यात आणि म्हटलं चला ओपन करून बघू. कधी एकदा ओपन करून बघते असं झालेलं, पण नंतर विचार केला नको, सगळी कामं होऊ दे मग आपण याला निवांत ओपन करूया. तर सर्वात आधी किचनमध्ये आल्यानंतर ज्या मला बॉटल्स लागतात त्या भरून घेतल्या. आणि इथे आवळ्याची चटणी करण्यासाठी ना मी असे आवळे आहेत ना वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. हे मी जेव्हा तुम्हाला 3 ते 4 महिन्यापूर्वी हे जेव्हा दाखवलेले ना, तेव्हा मी हे स्टोअर केलेलं आणि तुम्ही बघू शकता अगदी तसेच आहेत, कुठेही खराब झालेलं नाही आहे, त्यातनं पाणी पण नाही खराब झाले, मस्त आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून त्याची चटणी बनवू शकतो. आता चपात्यांचं पीठ मळून घेते, थोडीशी भाजीची तयारी करून घेते. असं जे काही संध्याकाळच्या जेवणाची घाई गडबड असते ना, ती सगळी आवरून झाली की म्हटलं निवांत आपण बसून आपलं पार्सल खोलूया. तुम्हाला पार्सलमध्ये काय आलं आहे ना ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, तर ब्लॉग कुठेही स्किप न करता बघा. चला, आजचा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.